हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे ना मी एक हॉल व्हिडिओ करणार आहे. म्हणजे मी काल कुलाबाला गेली होती. सो मी थोडीफार शॉपिंग केली. म्हणजे मी असं शॉपिंगच्या विचाराने नव्हती गेली, बट स्टील मी थोडंफार घेतलंय, तर ते मी तुम्हाला दाखवते. हे एवढं सारं सामान घेतलं आहे मी आणि अजिबात असा प्लॅन नव्हता की शॉपिंगला जायचं आहे, बट स्टील काही प्लॅन नसताना इतकी शॉपिंग झाली आहे. सो एनिवेज, विदाऊट एनी डिले आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे. कुलाबाची स्ट्रीट शॉपिंग तर सर्वांना माहितीच आहे की खूपच म्हणजे तिकडे ना व्हरायटीज भेटतात आणि इतकं छान छान अफोर्डेबलसुद्धा आहे ना. तुम्हाला फक्त पेशन्स हवे शोधायसाठी. सो सर्वात आधी मला हे बेस्ट परचेस भेटलं, ते होतं हे शॉर्ट्स. तर ही अशी ऑलिव्ह ग्रीन कलरची शॉर्ट्स आहे, ज्याचे ना असे लॉंग आहेत पॉकेट्स समोरचे. ऑल्सो एकदम कम्फर्टेबल आणि वरती इलॅस्टिक आहे, इलॅस्टिक विथ नाडा. ही दुसरी शॉर्ट्स घेतली मी डेनिममध्ये. अगेन एकदम असा कम्फर्टेबल कपडा आहे. बट हे जे आहे ना पिन, ते मी घरी येऊन बघितलं की ती मॉलवाली पिन आहे त्याला. सो आय डोंट नो हे कसं काढतात. सो ते बघणार आहे. बट ह्याची कम्फर्ट म्हणजे एवढी छान आहे ना. म्हणजे ते टाईट फिटिंगवाले नाही आहेत, लूजवाले हे आहेत शॉर्ट्स, जे आता तुम्ही पावसात वगैरे यूज करू शकता. आणि मला हे दोन्ही पण ना 300 ईच म्हणजे 600ला दोन पडले, जे मला खूपच चांगले वाटले. म्हणजे अफोर्डेबल ऑल्सो वर्थ होतं. त्यानंतर आहे ना मी ही लिनियन पॅन्ट घेतली आहे, जी मला खूप टाईमपासून घ्यायची होती. म्हणजे इतकी कम्फर्टेबल वाटते ना. ही कॉटन लिनियन पॅन्ट आहे, खूपच छान क्वालिटी. ऑल्सो ब्लॅकमध्ये, जे तुम्ही ऑफिस वेअरलासुद्धा घालू शकता. असं लूज शर्ट या टाईट असं टी शर्ट वगैरे तुम्ही त्याच्यावरती पेअर करू शकता. आणि खालती अशी छान लूज कम्फर्टेबल पॅन्ट, छान इलॅस्टिक होती आणि क्वालिटीसुद्धा सुंदर. स्ट्रेट फिट आहे आणि व्हेरी इझी टू वेअर. हे मी घेतलं फॉर 600 रुपीज. त्यानंतर ना तिथे बरेच असे स्टॉल्स होते, जिकडे 250ला आहेत ना कोणते पण टी शर्ट घ्या असं होतं. सो मला त्यात आहे ना हा टी शर्ट आवडला आणि 250साठी मला खूप चांगला वाटला. अशी क्वालिटी पण छान आहे, थोडासा जाडा कपडा आहे, थोडं थिक टी शर्ट मटेरियल आहे. आणि 250ला पडलं मला हे, जे आपण घरी वगैरे यूज करू शकतो. तर घरी वगैरे मला असं घालायला असे लूज आवडतात. सो दॅट्स वाय मी हे घेतलं फॉर 250 रुपीज. त्यानंतर ना मला जर्सीज भेटले हे दोन, ज्याचे मला ना कलर कॉम्बिनेशन खूप आवडला. सो सर्वात आधी तर हा मला व्हाईट आणि ग्रीनमध्ये. ऑल्सो त्याचा मटेरियल ना एकदम असा हे छान आहे, लाईट. जो आता तुम्ही पावसामध्ये आहेत ना, युजली कपडे लवकर सुकत नाही. सो हे जो मटेरियल आहे ना, तो लगेच सुकतो. सो आता पावसात घालायला सुद्धा छान आहेत. आणि ऑल्सो आहे ना हे युनिसेक्स आहेत, म्हणजे मुलांचे आहेत ॲक्च्युली हे टी शर्ट्स, जर्सीज. सो ते मी घेतलेत, मला आवडतात असे लूज काइंड ऑफ टी शर्ट्स घालायला. त्यानंतर ही रेड आणि ग्रीन असा ब्राईट कलर मला आवडला आणि रोनाल्डोची जर्सी आहे. सो ही घेतली मी आणि हे मला दोन्ही पडले फॉर 600 रुपीज, म्हणजे 300 ईच. दोघांचा ना नेक डिफरंट आहे. रेडवाल्याचा थोडं राऊंड आहे आणि ह्याचा थोडा व्ही टाईप आहे. सो दॅट्स द ओनली डिफरन्स. बाकी मटेरियल खूप सुंदर आहे. त्यानंतर मला हे सॉक्स भेटले फॉर 120 रुपीज. 3 पेअर आहेत नायकीवाले, छान आहे क्वालिटी. सो मी हे घेऊन टाकले, मला सॉक्स नव्हते. त्यानंतर मी घेतले हे पॅन्ट्स, म्हणजे हे अगेन कॉटन पॅन्ट्स आहेत, म्हणजे डेली यूज घरी घालायसाठी, घरात लूज कम्फर्टेबल पजामा टाईप. सो हे मला 250 फॉर 1 भेटले होते आणि मी 2 घेतले तसे. सो ह्याच्यात ना मी हा ब्राऊन कलर घेतला आहे, ज्याच्यामध्ये असे स्ट्राईप्स आहेत. ऑल्सो कपडा पण ना एकदम लाईट आहे, वेस्टला आहे ना इलॅस्टिक आहे. आणि त्याच्यानंतर हा दुसरा घेतला आहे. बट आता मी व्हिडिओ बनवतानाच बघते की इथे 2 वेगळे कलर आहेत, पुढे आणि मागे. आय डोंट नो, व्हिडिओमध्ये तर समजतं आहे, बट बघून तर एकदमच क्लिअरली कळतं आहे. आणि हे माझ्यासोबत स्कॅम झाला आहे. सो हे आहे ना, जेव्हा मी ही पॅन्ट्स घ्यायला गेली तेव्हा ना लाईट्स डिम झाले होते, म्हणजे सनसेट झाला होता. सो कदाचित त्यामुळे मला आहे ना हा कलर डिफरन्स समजला नाही. सो तुम्ही लोक जेव्हा नेक्स्ट टाईम जाल
तेव्हा थोडंसं डे लाईटमध्ये शॉपिंग करा. स्ट्रीट शॉपिंग डे लाईटमध्ये केलेली जास्त बेटर आहे. चला तर ठीक आहे, आता हे मी घरात यूज करेनच. 250चा घेतलेलं हे. मी असं विचार केला की एक डार्क कलर आणि एक असा बेज लाईट कलरमध्ये घेईन करून. सो ठीक आहे, एनिवेज लेट्स मूव फॉरवर्ड. झोपताना ना हे असे कम्फर्टेबल पजामा घालायला खूप मस्त वाटतं, म्हणजे कम्फर्टेबल झोप लागते. सो मला ना हे भेटले, ज्याचे प्रिंट्ससुद्धा छान असे कलरफुल मला वाटले. सो मी हे घेतले 200 फॉर ईच. ह्याच्यात 3 कलर्स घेतले मी. हा सी ब्ल्यू कलर घेतला आहे, ज्याच्यामध्ये असे स्टारफिश आणि शेल्स वगैरे बनलेत. त्याच्यानंतर हा पिंक घेतला आहे, थोडासा ब्राईट आहे आणि असे कार्टून डॉल्स बनवलेत. आणि त्यानंतर हा थर्डवाला घेतला आहे, ज्याच्यामध्ये असे फ्रूट्स आहेत. सो ओव्हरऑल म्हणजे असं की कलरफुल मी घेतले. आणि फायनली मला ही बुक किती दिवसापासून घ्यायची होती, ऑल्सो मला वाचायची होती. माझ्याकडे एक माझ्या फ्रेंडची आहे, बट मला तिला तिची रिटर्न देऊन मला स्वतःची बुक हवी होती. सो फायनली मी ही घेतली आहे, छावा. सो हा वॉच मी घेतला ना, ऑफकोर्स हा ओजीवाला क्वालिटी तर नाही आहे. हा मी 500 रुपीजला घेतला आहे फक्त. बट माझ्याकडे ना असे मला हे फॉसिलचे वॉचेस खूप आवडतात. सो मला हावाला कलर आणि असं छोटा डायवाला आहे ना घ्यायचा होता. सो मी तिकडे बघितलं अँड आय बॉट इट. म्हणजे हा 500 रुपयाला छान आहे, क्वालिटी वाईज वगैरे आवडला मला. आणि ऑल्सो ना घातल्यावर सुद्धा छान वाटतं. त्यानंतर मला ना हे गॉगल दिसले यार, इतके छान होते. आणि माझ्याकडे ना सध्या गॉगल नाही आहे. सो मी हा एक गॉगल घेतला आणि त्यानंतर अजून एक गॉगल घेतला आहे. हा आहे दुसरा गॉगल. म्हणजे हा मला ह्याच्यासाठी आवडला की ह्याची स्टिक आहे ना एकदम अशी थिक आहे आणि छान असा ग्रीन कलरमध्ये होता. बघितलं असेल हे एवढं सगळं सामान मी घेतलंय तिकडे. बट मला असं वाटतं माझं सगळ्यात बेस्ट परचेस तिकडे काय होतं माहितीये, हे शॉर्ट्स. सो दॅट्स इट गाईज. ऑल्सो आय वुड रिक्वेस्ट प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. मला सबस्क्राईब करा आणि प्लीज हेल्प मी ग्रो. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.